साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्ह्यात सोमवारी 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग रुग्ण शोध अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समिती सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली। समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकामार्फत घेऊन त्याचे निदान निश्चित केल्यानंतर कुष्ठरोग आढळून आला तर त्याला तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे। मार्गदर्शक सूचनांनुसार सोलापूर जिल्ह्यातील 36,57,590 लोकसंख्या प्रत्यक्ष तपासणीसाठी निवडली आहे। तपासणी करण्यासाठी 2768 स्त्री व पुरुष असलेली पथके निर्माण केली आहेत। ही पथके घरोघरी जाऊन प्रत्येक शारीरिक तपासणी करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेतील। या संशयितांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे। कुष्ठरोगाची लक्षणे आढळून आली आणि कुष्ठरोगाचे निदान निश्चित करण्यात आले तर तात्काळ औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत। आपल्या घरी येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून घेऊन सहकार्य करावे। अभियान नियोजनबद्ध राबवून यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे।